शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील आपल्या सोबत आहेत। सर, एकीकडे राज्यामध्ये पूरस्थिती होती, मोठ्या प्रमाणात पुराचा सामना जो आहे तो शेतकऱ्यांना करावा लागत होता। दसरा मेळावे होऊ नयेत अशी अनेकांनी भूमिका मांडलेली होती, परंतु दसरा मेळावे होत आहेत। काय नेमकी या मेळाव्यातना विचार जे आहेत ते आजच्या दिले जातील, काय नेमकं? नाही, दसरा मेळावा हा नेहमीप्रमाणे होत असतो आणि तो घ्यावा असे आमचा सगळ्यांचा आग्रह होता। याचं मूळ कारण दसरा मेळावा म्हणजे आमची वर्षाची प्लॅनिंग असते, वर्षाची दिशा असते, त्यामुळे हे होणं गरजेचं असतं। आणि राज्याच्या कार्यकर्त्यांना, शिवसैनिकांना याच्यामधून आपण पुढे काय केलं पाहिजे अशा पद्धतीचे विचार आपले नेते मांडत असतात। आणि मला तरी असं वाटतं की त्याच्यामुळे हा दसरा मेळावा होतो आहे। याच्यामध्ये मला खात्री आहे की शेतकरी हा आमचा मूळ मुद्दा असेल, त्याचबरोबर हिंदुत्व ही आमची झालर आहे। त्या मुद्द्यावर माननीय एकनाथ शिंदे साहेब आम्हाला ज्या सूचना देतील की पहिलं निवडणुका आहे, निवडणुकीचं काम कराच, त्याचबरोबर जो शेतकरी अडचणीमध्ये आहे त्याच्याकरता मदतीला धावून जा, हे नेहमी आपण धावत असतो। 80% समाजसेवा आणि 20% राजकारण हे जे शिवसेना प्रमुखांचं ब्रीद आहे ते आपण निभवलं पाहिजे, असं या मेळाव्यामधून मार्गदर्शन होईल असं मला या ठिकाणी वाटतं। उद्धव ठाकरेंची काल प्रेस झाली, त्यामध्ये त्यांनी म्हटलं की किती काही झालं, किती गद्दारांचे प्रश्न विचारले तरी सुद्धा गद्दार तो गद्दारच माझ्यासाठी राहणार आणि त्याच्या प्रश्नाला मी उत्तर जे आहे ते देणार नाही, म्हणजे थेट एकनाथ शिंदेंबद्दल ते म्हणाले। नाही, उत्तर देण्यासारखं काहीच नाही आहे। कारण की आता सध्या त्यांचे जे ॲडव्होकेट आहे श्रीमान संजय राजाराम राऊत आहे आणि फेल गेलेली LLB पास न झालेली केस आहे ही। त्यामुळे मला तरी असं वाटतं की त्यांच्या म्हणण्याला काय महत्त्व आहे आता सध्या राहिलेलं नाही। संजय राऊत यांनी तुमच्या बूमसमोर यावं आणि बोलावं, हे त्यांना व्यसन लागलं आहे 10 वाजेचं। आता मी प्रत्येक तुमच्या लोकांना सांगतो आहे की तुम्ही एक TV9चं एक असं लाकडी बनवून घ्या, ABP माझाचं बनवा, लोकशाहीचं बनवा, किंवा जे सगळे चॅनल्स आहेत त्याचं बनवा आणि तिथे ठेवून ठेवा। कारण की हा जर तुम्ही उद्या बंद केलं ना, हा जाऊन त्याच्यासमोर बोलेल, एवढं व्यसन लागलं आहे। कारण की फुकटची त्याला शाबासकी मिळण्याकरता हे करत असतो आणि न सक्सेस असलेला हा माणूस आहे, दुवाड पाहिल्याचा माणूस आहे हा। ऐराणी त्याला म्हणतात की हा दुवाड माणूस आहे। त्यामुळे मला तरी असं वाटतं की आतापर्यंत शिवसेनेची वाट त्यांनी लावली आणि पुढे तो वाट लावणार आहे। ज्या पद्धतीनं शिवतीर्थावरून विचाराचं सोनं जे आहे ते दसरा मेळाव्याचं दरवर्षी लुटलं जातं बाळासाहेब असल्यापासून, परंतु आता संजय राऊत असं म्हणतात की शिवतीर्थाचा चिखल जो आहे तो गद्दारांच्या माथी आम्ही मारू किंवा फेकू त्यांच्यावरती, असंही त्यांनी म्हटलं। म्हणजे शिवतीर्थ विचारांचं सोनं लुटण्याचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी आम्ही असं करू असं ते म्हणतात। त्यांच्या म्हणण्याला काय अर्थ आहे? त्यांच्याकडे शब्दच नाही आहे। आता चिखल झाला आहे का तो आम्ही केला आहे? आमच्या माथी मारण्यात की हातात ताकद असली पाहिजे ना। 20 आमदारांची ताकद राहिली आहे, तो चिखल तर उचलायची ताकद असली पाहिजे। एनजिओप्लास झालेली आहे, जरा सांभाळून बोललं पाहिजे। चिखल उचलता येतं का ते बघा। आम्ही शेतकऱ्याचे पोट्टो आहे, त्याला म्हणत चाल म्हणा माझ्याबरोबर कोळपाला नागरायला, समजेल त्याला काय असतं चिखल आहे का। शेतकरी नाही आहे तो, फुकट पेन घेऊन लिहिलेला माणूस आहे। त्यांनी जास्त बोलू नये, शेतकऱ्याच्या नादी लागू नये। आणि आम्ही शेतकरी आहो, हिंमत असेल तर चल म्हणा, तुला जळगावची केळी दाखवतो आम्ही। अमित शहांच्या कंपनी तुम्ही जॉईन केलेली आहे आणि त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करताय अशी ही गद्दारांची टोळी आहे, असंही ते म्हणतात। या गद्दारीच्या टोळीत ते पहिले होते, त्यांच्याबरोबर राहिले ते खुद्दार आणि त्यांच्या विचाराच्या विरुद्ध गेले ते गुद्दार। म्हणजे आम्ही कसले गद्दार? अरे गद्दार तुम्ही या। हिंदुत्व कोणी सोडलं? आम्ही नाही सोडलं। आम्ही बाळासाहेबांचे विचार नाही सोडले, आम्ही बाळासाहेबांचे सगळे विचार पकडतोय। आम्ही तमाम जमलेल्या हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो हे शब्द नाही सोडलेले, तुम्ही सोडून टाकले आहे। त्यामुळे तुम्ही आता हे बोलण्याची भाषा करू नये, सुधारा आपण पहिलं आणि मग सांगा। तुम्ही अमित शहांची कंपनी स्वीकारली असं ते म्हणतात। हा अमित कंपनीचे मॅनेजर आहे का याला माहिती आहे? यांनी काही सांगू नये। मला तरी असं वाटतं की ईडीमध्ये गेलेल्या माणसाने काय अक्कल शिकवावी आम्हाला। पहिलं आपलं चारित्र्य तपासा, मग कंपनीचा विचार करा। दोन्ही ठाकरे एकत्र येतील अशी चर्चा या दसऱ्या मेळाव्यात होती, परंतु आता संजय राऊत असं म्हणतायत की त्यांची भूमिका ज्या आहेत त्या स्पष्ट झालेल्या आहेत, थोडासा वेळ लागेल। हे बघा, जिथं जिथं संजय राऊत काही गोष्टी जोडतो त्या तुटता। राजसाहेब हुशार आहे, ते यांच्या मध्यस्थीने काहीच करणार नाही। हा दुवाड माणूस आहे, मी पहिलंच बोललो। त्यामुळे जे करायचं असतील ते दोघं भाऊ करतील आणि आनंद आहे दोघं भाऊ एकत्र होत असतील तर। पण निवडणुकीमध्ये किती यश येईल हे सांगता येत नाही। काय काय तुटलं आतापर्यंत? सगळं जोडलेलं, आम्हाला तोडलं, आमचे विचार तोडले, काँग्रेसशी लव्ह मॅरेज केलं, राष्ट्रवादीशी केलं, आता त्यांनाही जे महापालिकेमध्ये सोडायला तयार निघाले। ते कोणाशीही पूर्ण वेळ संसार करू शकत नाही, अशी नाठाळबाई जशी असते तसा तो आहे। आजच्या मेळाव्यात नेमकी भूमिका जी आहे ती काय जाहीर करतील एकनाथ शिंदे असं तुम्हाला वाटतं? शेतकरी
आणि नंतर हिंदुत्व आणि मग निवडणुका. धन्यवाद. साहजिकच आहे, गुलाबराव पाटील आपल्या सोबत होते. संजय राऊतांनी जे संसार जोडली ती जी आहे तो तुटलेली उदाहरणं त्यांनी स्पष्ट केली आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजचा शिवसेनेचा मेळावा जो आहे तो साहजिकच महत्त्वाचा आहे, कारण शेतकऱ्यांबाबतची भूमिका जी आहे ती एकनाथ शिंदे नेमकी काय म्हणतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. कॅमेरामॅन रोहन पवारसह विनायक डावरू, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.